बाळकृष्ण महाराज हे गुजराती ब्राह्मण स्वामी महाराजांनी देह ठेवला होता. पुढे पुढे त्यांना एक दृष्टांत झाला बाळकृष्ण महाराजांना, आणि बाळकृष्ण महाराजांना दृष्टांत झाला आणि त्यांना अक्कलकोटला बोलवलं गेलं. पण दृष्टांतामध्ये महाराजांनी असं सांगितलेलं, तुझ्यासाठी मी पादुका ठेवलेल्या आहेत, त्या पादुका घेऊन जा. बर. त्यावेळेला वटवृक्ष देवस्थान हे ज्योतिबा सांभाळत होते, ज्योतिबा पाद्य. मग ते वटवृक्षाला गेले आणि ज्योतिबांना सांगितलं. ज्योतिबा म्हणाले, मला पण महाराजांनी दृष्टांत देऊन सांगितलंय, हां सुरतेचा कोणते ब्राह्मण राहिला, तुम्ही सुरत करणं हो म्हणे. त्यामुळे महाराजांनी सांगितलेलं तर आहे, पण इथे पादुकाच नाही आहेत, इथे पादुका नाहीच आहेत. त्यामुळे महाराजांचा पुढचा जोपर्यंत संदेश येत नाही तोपर्यंत तुम्ही इथेच राहा. ज्या अर्थी तुम्हाला पण सांगितलंय, मला पण सांगितलंय, महाराजांनी दृष्टांत आपल्या दोघांनाही दिलेलं आहे आणि तेच सांगितलेलं आहे जे आता आपला मेळ खातोय, तर तुम्ही इथे थांबा. आणि एक दिवशी त्यांना तिथे पडले असताना ते वरती काहीतरी खाटला वगैरे दिसते. तर ते ज्योतिबांना विचारते, हे काय आहे वरती, पाहूया म्हणे आपण काय आहे ते. आणि तेव्हा जे खाली उतरवतात तेव्हा तिथे खाटला, महाराजांची एक लंगोट असते, काही वस्त्र असतात, आणि त्या खाटल्यावरती स्वामी समर्थ महाराजांच्या पादुका असतात. तिथे ज्या पादुका स्थापन केल्या त्याच स्थानावरती, त्याच भूत बंगल्यामध्ये आज त्याचा असा विस्तार झाले आणि तो आजचा दादरचा मठ आहे.